मुंबई में उद्योग मंत्री उदय सामंत ने आज सुबह महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे से उनके निवास स्थान शिवतीर्थ पर मुलाकात की। मनसे नेता संदीप देशपांडे ने कहा कि मुंबई में राज ठाकरे और उदय सामंत के बीच हुई सद्भावना बैठक एक राजनीतिक बैठक नहीं थी। उनका ये बयान बैठक के उद्देश्य को स्पष्ट करने के लिए था, क्योंकि कई लोग इसे राजनीतिक दृष्टिकोण से देखने लगे थे। इस बैठक का उद्देश्य केवल समाज में सद्भावना बढ़ाना और आपसी संबंधों को बेहतर बनाने का था, न कि कोई राजनीतिक मकसद था। आपल्याला माहित असेल साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले, तर त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते। आणि ही काही राजकीय भेट नव्हती, सदिच्छा भेट होती। सदिच्छा भेटा गप्पा होतात, त्याप्रमाणे गप्पा झाल्या। मला तर वाटतं प्रत्येक गोष्ट काय आपण राजकारणाच्या चष्म्यातनं बघितली पाहिजे अशातला काही भाग नाहीये। काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा असतात। एक सदिच्छा भेट होती आणि महाराष्ट्रामधली परंपरा आहे आपली, आपण एकमेकांच्या घरी जातो, काही वावगा नाहीये। कदाचित संजय राऊतांना आवडणार नाही, पण शेवट ही महाराष्ट्राची परंपरा आहे, राऊत विसरले असतील। नाही, आता ठिकठिकाणी जे रस्ते ज्या पद्धतीने खोदलेले आहेत, मला तर वाटतं की त्याच्यामुळे एक त्रास सुद्धा होतोय लोकांना, सर्वात ओझरता उल्लेख झाला। तर मुळात तो विषय असा आहे की आपण जर बघितलं तर टोटल 42 युटिलिटी या महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जात असतात। त्यातल्या 2 युटिलिटी आपण सोडून देऊ, जे MTNLच्या आणि BSTच्या, पण बाकी या सगळ्या प्रायव्हेट एंटिटी आहेत ज्यांच्या युटिलिटी जातात आणि ते करोडो रुपये त्या युटिलिटीच्या माध्यमातून कमवत असतात। मग जर करोडो रुपये ते कमवत आहेत, मग त्याचं शेअर महानगरपालिकेला का मिळू नये हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर तो मिळाला तर 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न ते महानगरपालिकेला मिळू शकतं, आणि मग जर एवढं उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार असेल तर आपण त्याच्यावर पाणी का सोडतोय हा आमचा प्रश्न आहे।